पुन्हा एकदा घेऊ, कारण काही नवीनही आहे. तर पुन्हा एकदा घेऊ, फास्ट घेतो, काही जास्त टेन्शन काही पाडू नका, पण पूर्ण रिलॅक्स होऊन पहा. कसं आहे सर, तुम्हाला सांगतो, समजा बाहेर पाणी आहे, चालू आहे, आपल्याला पाणी घ्यायचं आहे ना. चमचा जर ठेवला बाहेर तर किती पाणी भरून, चमचा. बकेट ठेवली तर बकेट आहे ना, आणि गंज ठेवलं तर गंज भरेल, आणि ड्राम ठेवलं तर ड्राम भरेल आहे ना. तुम्हाला माहिती देत आहे. आता तुम्हाला किती घेऊन जायचं आहे तुमच्यावर आहे. चम्मचभर घ्यायचं आहे का, बकेटभर घ्यायचं का, ड्रामभर घ्यायचं आहे का, ड्राम उघडं ठेवून घ्यायचं. उघडं ठेवलं तर काय किती येईल, काहीच नाही ना. ते आपल्यावर आहे ना. हे फार महत्वाचं आहे, कारण की इन्कम, पैसा भगवान नहीं है लेकिन भगवान से कम भी नहीं है ना. संदीप सर नेहमी म्हणते ते पैशाने कोंबडी नाही खात सर, पण कोंबडी खाले पैसे लागतात है ना. हे फार महत्वाचं आहे. पैसा भगवान नहीं है लेकिन भगवान से कम भी नहीं है ना. आपण पैशावर बोलू, ते प्रोडक्ट वगैरे हे तुम्ही विका है ना. ज्याला विकायचे टीम मोठी करा, टीम मोठी केली तर इन्कम येईल है ना. जेवढी ज्याची टीम मोठी तेवढं इन्कम येईल है ना. याच्यावर लक्ष द्या. www.dhanvantari.com आपली वेबसाईट आहे, आपली वेबसाईट आहे. आणि तुम्हाला हे सांगून देतो, जसं डुप्लिकेट मी तुम्हाला पूर्वी सांगितलं का, डुप्लिकेट कंपन्या आहेत मार्केटमध्ये, ते डुप्लिकेशन करतात. तर धन्वंतरीची काही डुप्लिकेट कंपनी निघालेली आहे. तर फक्त एवढं लक्षात ठेवा, जे आपला डब्ल्यू आहे तिथे व्ही केलेला आहे, जिथे आय आहे तिथे वाय केलेला आहे ना. आपल्या याच्यावर डब्ल्यू येते आणि शेवटी आय येते, तिथे वाय केलेल्या लोकांनी आहे ना. आणि सेम दाखवलेला आहे, पण प्रोडक्ट दुसरे आहे, काही डुप्लिकेशन प्रोडक्ट आहे. म्हणजे फसवेगिरीला बळी पडू नका आहे ना. आपलं महत्वाचं कॅप्सूल कोणचं आहे, इमोरिज. हे कशावर काम करते, प्रत्येक सेल्सवर काम करते आहे ना, केसापासून तर नखापर्यंत चालते. दुसरं काय आहे आपलं आरपीएस 76, हे कशावर चालते, प्रत्येक पिकावर चालते है ना. दुसरं आहे आपलं कॅटल रिच. कॅटल रिच कशावर चालते, जनावरावर चालते है ना. सगळ्यात पशुवर चालते. काय, दुधाच्या संख्येत वाढ करते, 20% वाढ करते, फॅटमध्ये वाढ करते, आणि इम्युनिटी पॉवर वाढवण्याचं काम करते. तिसरं काय आपल्याला कॉस्मेटिक. आपल्याकडे 50 रुपयापासून तर 25,000पर्यंत वस्तू आहे. किती, पण 25,000चं काय आहे मॅडम, लक्ष आहे का, काय आहे आपल्याला, आयुर्वेद 500+. ते कशासाठी येते, अल्कलाईन वॉटर, गंगाजल सारखं पाणी, सर्व कॅल्शियम हायड्रोजन सहित पाणी है ना. हे जर पिल्याने, हे पाणी जर पिल्याने काय होते, आपलं पाणी थोडं वेगळं लागलं का, थोडं चव वेगळी लागली ना, चव वेगळी आहे, कॅल्शियम के साथ पाणी आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. हे काय करते, हाडाची विकार असेल, इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग करण्याचं काम करते पाणी है ना. पाणी हे फार महत्वाचं आहे. आता तुम्ही शेतीवाल्यांना माहिती आहे का, तुम्ही फवारा कोणताही चांगला मारा, पण पाण्याची जर पीएच बरोबर नसेल तर फवारा लागत नाही है ना. तसं पाण्याची पीएच, तर आपल्याला जे पिणारं पाणी आहे त्याच्या कॅल्शियम सहित पाहिजे. जे लोकांकडे आरो आहे है ना, जे लोकांकडे आरो आहे, आरो म्हणजे हे डेड वॉटर आहे है ना. चेक करून पाहू आपण, त्याचा पण व्हिडिओ बनवून टाकू आपण, त्याचा पण एक तुम्ही पाहाल, हे डेड वॉटर आहे, त्याच्यात कॅल्शियम वगैरे हे सर्व चाललं जातं है ना. आपल्या याच्यात सर्व कॅल्शियम सोबत येते. आपल्याकडे 2 प्रकार आहे, एक आयुर्जेल आहे. आयुर्जेल काय करते, विदाउट वेस्टेज, विदाउट इलेक्ट्रिक है ना, ते काम करते. आणि आयुर्जेल 500+ जे आहे ते थोडं वेस्टेज, कमी वेस्टेज जाते, आणि इलेक्ट्रिकवर आहे जबरदस्त, गंगाजल सारखं पाणी है ना. याच्यावर आपण काही नंतर व्हिडिओ बनवू. आपल्याला काय करणं आहे, आरपीएच 76, आपण आरपीएच 76 वर बोलू है ना. आपल्याकडे 500 ml आहे, 1 लिटर आहे आणि 2 लिटर आहे. समजून राहिलं, नाही समजलं आवाज द्यायचा. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीची एमआरपी आहे, काय आहे बोलता सर्वांना येते ना, सर्वजण बोला. याची एमआरपी किती आहे, 900 रुपये. 1 लिटरची एमआरपी किती आहे, 1650 रुपये. 2 लिटरची एमआरपी किती आहे, 3300 रुपये, म्हणजे 2999 रुपये है ना. 3000 रुपये, 3300 रुपये, 3300 रुपये, 1650 रुपये आणि 900 रुपये. आपल्याला काय करणं आहे, समोरच्या व्यक्तीला ज्याला जॉईन व्हायचं आहे, ज्यांना हे घ्यायचं आहे, आपल्याला काय करणं आहे, फक्त समोरच्या माणसाला काय करणं आहे, 2 लिटर घेणं. किती, आता मला सांगा, 900 गुणिले 4 किती झाले, 3600 रुपये मी घेतले. तुम्हाला प्रोडक्ट दिले, काही फसवीर गेली का, याच्यात काही खोटं बोलणं आलं का, काही नाडवणं आलं का,
का तुम्हाला म्हटलं का 10-15 हजार टाका तुम्हाला शर्ट पीक देतो, कोट देतो असं म्हटलं का? विशेष नाही. तुम्ही 2 लिटर घ्या किंवा 2 इंगुरीज घ्या, वापरा आणून, किंवा कॉस्मेटिकची किट घ्या. काही घेतलं आपलं काय घेणं आहे आणि ते पैसे देणं आहे. काही डिपॉझिट आहे का? नाही. डबल होणार आहे कायच्या? नाही. तुम्हाला प्रोडक्ट दिलं, तुम्ही मला पैसे दिले. आता मला सांगा, तुम्ही 36 रुपयाला माल घेतला, कंपनी तुम्हाला इथे लाईफ टाईम रजिस्ट्रेशन देते. किती? लाईफ टाईम रजिस्ट्रेशन, जीवनभर सदस्यपद रिन्यू करायचं काम नाही. आज घेतलं तुम्ही, 10 वर्षानं जरी घेतलं तुमची आयडी तशीच राहील. बाकी कंपनीमध्ये 3 महिन्यांना, 6 महिन्यांना, 1 वर्षांना, 2 वर्षांना रिन्यू करावं लागतं. आपल्या याच्यात ती अट नाही. एकदा घेतलं तुम्ही, लाईफ टाईम रजिस्ट्रेशन झाले. ठीक आहे. आता तुम्हाला 36 रुपयाला माल घेतला, तुम्हाला यानंतर तुम्हाला काय फायदा होईल? याच्यानंतर काय भेटेल तुम्हाला? जे 900 रुपयाचा प्रोडक्ट आहे, प्रत्येक गोष्टीला डीपी MRP प्रत्येक गोष्टीला डीपी राहते. आता 900 रुपयाची डीपी, 500 ml ची डीपी किती? अर्धा लिटरची 700 रुपये, 1 लिटरची 1350 रुपये आणि 2 लिटरची 2600 रुपये डीपी आहे. मग आपल्याला काही डीपी रेट ना माल आहे. तुम्हाला अर्धा लिटरवर सांगतो. मग काही 700 रुपयाच्या भावाने 700 गुणिला 4 किती झाले? 2800 रुपये. किती रुपये भेटले वरचं इन्कम? काय करायचं? पहिले वापरलं, तुम्ही अनुभव घेतला, तुम्ही समजा हे समजलं तुम्हाला, तुम्ही अनुभव घेतला. तुम्ही अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला चांगलं वाटलं, तुम्ही काय करा? लोकांना सांगा. बरोबर सर? आता लोकांना सांगा. किती लोकांना सांगा? अंदाज 10 लोकांना सांगा. आता 10 लोक हो म्हणून का? 10 लोक नाही म्हणून का? मी सांगितलं असं जर असं जग चालू नसतं, सगळ्यात मोठी घटना लग्न झालं नसतं आहे ना. मी कोणाला नाही म्हटलं, माझ्या मिसेसनं कोणाला नाही म्हटलं, तिनं हो म्हटलं, मी हो म्हटलं, तेव्हा काय झालं? लग्न झालं. दुर्घटना झाली लोक म्हणून लग्न झालं. किती लोक हो म्हणाल सर? 5 लोक म्हणाल. सरांनी सांगितले 5 लोक. 5 लोक हो म्हणाल. 5 लोक समजा. आता 5ची तुरंत पैसे देईल का? नाही देईल. किती देईल? 3 देईल, 2 देईल है ना. आणि 2 का म्हणाल? मी विचारून सांगतो, बायकोने विचारतो, सासूने विचारतो है ना, बाजूवाल्याने विचारतो है ना, असं म्हणत है ना. मग काय करायचं? हे यू म्हणजे स्वतः. आता मला सांगा, हे ए साईड आपल्याकडे ए आणि बी, ए साईड आणि बी साईड 2 साईड काढणं आहे. काय नाव म्हटलं तुमचं? सपना मॅडम. 3 जण आले, एक सपना मॅडमला जोडलं आपण. सपना मॅडमचे किती रुपये भेटले तुम्हाला? 800 रुपये भेटले. सोनल मॅडम, सोनम मॅडमला जोडलं. सोनम मॅडमचे किती भेटले? 800 रुपये भेटले नगदी. बरोबर आहे सर? नाव का? सुरत मॅडम. कुंभ राशी भेटलेला आहे ना. सोनम, स्वप्ना, सुरत. कुंभ रासला आहे ना, कुंभ रास. सुरत सरला जोडलं. सुरत सरचे किती भेटले? 800 भेटले. आता सरांचं कसं आहे? सुरत सरांनी काय केलं? सुरत सर फार्मसीमध्ये आहे ना, फार्मसीमध्ये काम करते. सुरत सरांचा चांगला ऍक्टिव्ह आहे. सुरत सरने काय केलं? सुरत सरनी 5 लोक जोडले आणि सपना मॅडमनी पुन्हा 5 लोक जोडले आणि सोनम मॅडमनी काय केले? फक्त सुरुवातीला पहिले 5 लोक जोडले. म्हणजे इकडे किती झाले? 10 लोक झाले. इकडे किती झाले? 5 लोक झाले. पेर किती झाल्या? जोड्या किती मॅच झाल्या? 5 झाल्या. समजून आलं तुम्हाला? नाही समजलं तर विचारा. सर लक्ष ठेवा, हे फार महत्वाचं आहे. प्रोडक्ट वगैरे तर खपणारच आहे, कारण का आपलं एकदा घेतलं ना पुन्हा मागणार आहे. प्रोडक्ट हे खपणार आहे, तुमच्या घरूनच घेऊन जाणार आहे. पण पैसा कसा येते, सिस्टीम फार महत्वाची आहे. यश सरांनी मग अशी सांगितलं. कसं आहे सर? गोळी जर तुम्हाला मारून फेकली घेतात सर, इथून जर गोळी मारून फेकली तुम्हाला काय होणार? काहीच नाही होणार. तीच गोळी मी जर बंदूक मध्ये जर टाकली असं केलं मग काय होणार? काम तमाम होणार. म्हणजे काय आला? सिस्टीम आली है ना. पाणी जर आता कोणतीही वस्तू जर वरून टाकली तर कुठे येते? काय येते? खाली येते. पाणी जर वरतून टाकलं कुठे येणार? खाली येणार. पण 10व्या मजल्यावर पाणी जाते. 10व्या मजल्यावर खालून पाणी जाते. हाताने जाते का? फुकीनं जाते का? काय आलं तिथे? मोटर आली म्हणजे सिस्टीम आली है ना. म्हणजे प्रत्येक गोष्टी सिस्टीमनं व्यवस्थित होते. म्हणजे सिस्टीम फार महत्वाची आहे है ना. झोपू नका, लक्ष ठेवा. सिस्टीम फार महत्वाची आहे. आता इथे काय झालं हे समजलं ना. आता इकडे 5 झाले, इकडे 10 झाले. जोड्या किती झाल्या म्हटलं? प्लेयर किती मॅच झाले? 5 गुणिला 200. हे कोणाला येईल? यूला है ना.
आणि इकडे 5 उरले, इकडे 5 उरले आणि इकडे पुन्हा 5 झाले आणि इकडे पुन्हा 10 झाले. जोड्या किती झाल्या? 10 झाल्या. 10 गुणिले 200 इथे येईल 1000 रुपये हप्त्याच्या. सर पैसे हप्त्याचे येते, याला म्हणतात बायनरी इन्कम. काय म्हणतात त्याला? बायनरी इन्कम. आणि 800 रुपये डायरेक्ट इन्कम, तुरंत इन्कम है ना. याचे 200 गुणिले 10 किती झाले? 2000. ठीक आहे. कॅरी फॉरवर्ड होते आपलं, कॅरी फॉरवर्ड होते. समजा एका साईडला 100 होऊन गेले आणि एका साईडला एकही नाही झालं, पैसे किती येईल? काहीच नाही. मग काय इकडे समजा 5 झाले, 5 10 झाले, 10 20 जोडले 20 15 जोडले 15. म्हणजे आपला सिस्टम कुठं चालणार नाही. आपली एकही बॉटल कुठं जात नाही, एकही व्यक्ती कुठं जात नाही, कारण कॅरी फॉरवर्ड होते. बाकी कंपनीमध्ये कसं राहते, महिन्याची 31 तारखेपर्यंत बिझनेस राहते, 1 तारीख गेला तर पूर्ण बिझनेस 0 होऊन जाते, पुन्हा चालू करावं लागते आहे ना. आणि बाकी इतर असं आहे रिन्यू करावं लागते. तुम्ही समजा आज जॉईनिंग झाले, 2 वर्ष काम नाही केलं, तुमची आयडी जी आहे तुम्ही लोक जर टाकले, हे लोक कुठे जाणार? पुण्यात सुद्धा नष्टून जाणार, कारण का ते तुमची आयडी ब्लॉक केल्या जाईल आहे ना. पण आपल्या इथं ब्लॉक होत नाही, आपल्या इथं लाईफ टाईम रेस्ट्रिक्शन आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त हे तर येतेच, या व्यतिरिक्त समजा 5 जोड्या झाल्या, मग तुमचं इन्कम हप्त्याचं येते, पण कॉन्टिंग हे महिन्याची केलं जाते. पैसे हप्त्याची कॉन्टिंग मध्ये, याला अवॉर्ड रिवॉर्ड म्हणतात. अवॉर्ड रिवॉर्ड मध्ये 5 जर झाल्या, 5 मध्ये तुम्हाला एक कॉस्मेटिक किट देते किंवा एक बॅग देते. नाही दिली तर सिनियर देते. तुमचा सिनियर समजा मी आहे, समजा ज्या आहे कविता मॅडम आहे, मनोज सर आहे, संदीप सर, हे देईल, हे यांच्या टीमचं हे पाहिजे, हे देणार है ना. म्हणजे सिनियर देते, एक बॅग देते. 10 झाल्या तर कॉस्मेटिक किट देते, नाही तर ऑफिशियल बॅग देते. काय देते? ऑफिशियल बॅग देते. 25 झाल्या तर कंपनी, आता कोरोनामुळे बंद आहे, गोवा, केरळ किंवा हैदराबाद टूर कंपनीकडून 5 स्टार हॉटेलमध्ये राहणं, खाणं, पिणंही राहते कंपनीकडून फ्रीमध्ये. ठीक आहे. गोवा, केरळ किंवा हैदराबाद टूर राहते. 50 जर झाल्या तर 50 मध्ये काही कॅश दिले जाते, कॅश देते. नाही तर तुम्ही समजा गाडीसाठी का म्हणजे 2 व्हीलरसाठी वगैरे पैसे देते, नाही तुम्ही सोन्यासाठी पैसे देते. आता कॅश चालू केली, पूर्वी सोनं देत होते. जसं मला अंगठी मिळाली, अंगठी मिळाली आहे ना, 100 चेन मिळाली होती महिन्याचा. हे महत्वाचं ठेवा, कॉन्टिंग महिन्याची. एका महिन्यात जेवढे झाले तुम्ही करा किंवा तुमच्या खालच्या लोकांना करा, हे तुम्हाला प्लस होते. काय होते? हे तुम्हाला प्लस होते. कॉन्टिंग महिन्याची केली जाते. 50 झाले तर तुम्हाला एक सोन्याची अंगठी वगैरे किंवा शिक्का मिळते, पहिली मिळत होते, आता कॅश मिळतात. 100 झाले तर चेन मिळते, आम्हाला चेन आणि हे मिळालं. 500 झाला 2 व्हीलरसाठी पैसे मिळतात किंवा कॅश मिळते. हे वेगवेगळं अवॉर्ड रिवॉर्ड राहते. 1000 झाले तर कारसाठी पैसे मिळते, हे आम्हाला मिळालेलं आहे. ठीक आहे. आता काही नवीन नवीन चेंज होत असते, प्रत्येक महिन्याला वेगवेगळं राहते, असं काही हे नाही आहे. प्रत्येक महिन्याला चेंज केलं जातं. हे समजलं तुम्हाला? समजलं? याला म्हणतात बायनरी इन्कम, याला म्हणतात अवॉर्ड रिवॉर्ड. वॉटर कोणाला फ्री पाहिजे? नवीन लोक वॉटर फ्री पाहिजे, कशी पाहिजे हे समजलं तुम्हाला? आता समजा तुम्ही आरपीएच छापता, त्याची एमआरपी किती आहे सर? 900 रुपये. आणि डीपी किती आहे? डीपी आहे 700. आता समजा तुम्ही 700 गुणेला 10 बॉटल घेतल्या, किती झाल्या? 7,000च्या बॉटल झाल्या. किती झाल्या? 7,000च्या बॉटल झाल्या. त्याची एमआरपी किती? तुम्ही सोमवारच्या माणसाने विकले, किती रुपये ते प्रत्येक बॉटल? 200 रुपये. म्हणजे किती झाले? 200 गुणिले 10 किती झाले? 2000. 2000 तुमचं हे नगदी इन्कम झालं. किती झालं? नगदी इन्कम झालं आहे ना. आणि 10 बॉटलवर तुम्हाला 2 बॉटल फ्री मिळते. किती? 2 बॉटल फ्री मिळालं, फुकट वाटण का? काय करा? किती रुपये फायदा झाला? 900 गुणिले 2 किती झाले? 1800 पुन्हा नगदी इन्कम आहे. किती? 1800 नगदी इन्कम आहे. बरोबर आहे. आणि 10 बॉटलवर आपले ज्या दिवशी तुम्ही जॉईन होता, ज्या दिवशी तुम्ही यामध्ये सहभागी होता, तेव्हा तुम्हाला 24% राहते. किती? 24%. आपला 5 रुपयाचा 1% आहे. ज्या दिवशी तुम्ही जॉईन झाले त्या दिवशी 24% राहता. 24 गुणिले 5 किती झाले? 120. एका लिटरचे किती रुपये येते? 120. हे कितीचे आहे? अर्धा लिटरचे. किती? 60 रुपये. 60 रुपये गुणिले 10 किती झाले? 600 रुपये हे तुमच्या खात्यात. किती येते? खात्यात. किती रुपये भेटले? घेतले किती रुपयाचं?
मिळाले किती 4,400. म्हणजे किती पर्सेंट इन्कम झालं? 72% इन्कम झालं का? 600 कसे आले? आपल्याला आपण ज्या दिवशी त्यामध्ये सहभागी होता त्या दिवशी तुमचं राहते 24%. किती? 24%. तुम्ही एक बॉटल जर घेतली, एक इमोरिज घ्या किंवा 1 लिटर RPS घ्या, त्याची तुम्हाला 120 रुपये, म्हणजे 24 गुणिले 5 किती झाले? 120 रुपये. आपल्या खात्यात 120 रुपये जमा होते एका लिटरचे. आपले अर्धा लिटरची बॉटल म्हणजे किती झाले? 60 रुपये. 10 बॉटल घेतल्या किती झाले? 600 रुपये आपल्या हे खात्यात जमा होते. आणि हे नगदी म्हणजे 4400 रुपये आपल्याला भेटते. किती भेटते? 10 बॉटलवर. बरोबर आहे? म्हणजे जर तुम्ही 10 बॉटल 20 बॉटल जरी विकले किती रुपये इन्कम होते? 8,800. किती? फक्त 5 लिटर माल विकला तर 10 आहे ना. आणि 10 लिटर दिवस किती महिन्याचे? पकडायला काय हरकत नाही, 28 दिवस पकडा. रोजची जर 2 लिटर जरी विकलं किती रुपये झाले इन्कम? रोजचं 2 लिटर जरी विकलं किती लिटर झाले? 2 लिटर मागे 10 लिटर, 5 लिटर म्हणजे 5 बॉटल म्हणजे 5 लिटर वर हा किती भेटले आपल्याला? 4400 रुपये. नगदीचे 400. हा हा 2 लिटर किती? 800 नगदी. जर तुम्ही रोज जरी 2 लिटर माल विकला, बॅग मध्ये जरी घेऊन गेले विकला, तरी तुम्हाला कमीत कमी 25,000च्या जवळपास इन्कम. किती? मी हिशोब करतो. नाही, माझ्याकडून टार्गेट आहे. माझ्याकडून मी तुम्हाला 20,000 रुपये महिना देतो. जो व्यक्ती असेल तुमच्याकडे त्याला टार्गेट देतो 40 लिटर माल विकणार महिना. 40 लिटर माल कसा येत होता? 20,000 रुपये महिना. बरोबर ना? तरी मला बरोबर हे महत्वाचं का ते महत्वाचं? ठीक आहे, समजलंय तुम्हाला? आता जोडले किती आपण? किती लोक जोडले? A, B आणि C. 3 लोक जोडले. बरोबर आहे? सपना मॅडम, सोनम मॅडम, सूरज सर. ठीक आहे, जोडले आपण. सपना मॅडमला लोक जोडले आहे, सोनम मॅडमला जोडले आहे, सूरज सर. ठीक आहे, हे तुम्ही आहे यू. तुम्ही ज्या दिवशी जॉईन केले तुम्ही किती पर्सेंटवर आहे? 24%वर. आता इथे कसं झालं आहे? इथे समजा ज्या व्यक्ती घेणार, ज्याला 1 एकर 2 एकरचा कास्त करायचे, 5, 10, 15, 20 एकरचे कास्त कर राहते, ज्यांनी 1 एकर वापरलं त्याला रिझल्ट राहतो किती? नंतर रिझल्ट आला किती वापरतो? 5, 10, 15, 20 जेवढं असेल तेवढं वापरेल आहे ना. आणि ज्याला फायदा झाला, समजा आता मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, मला गळल्यासारखं वाटते, व्यवस्थित मला झोप येत नाही, मी जर समजा इमुरिज खाल्ली, मला चांगलं वाटत नाही, मी काय करेल? कंटिन्यू घेणार आहे ना. कंटिन्यू घेतलं तुम्ही पण माझ्यासारखे लोक घेणार. म्हणजे लोक जेवढे आहे 60, 40, 50 लोक आहे. समजा इथं 70 लिटर बॉटल माल गेला, 70 लिटर किंवा 70 बॉटल. समजा 30 लिटर माल गेला, 30 लिटर किंवा 30 बॉटल किंवा कॉस्मेटिक, तो बीवी नुसार आपल्या खात्यात पैसे जमा होते, बीवी नुसार. आणि इथे समजा 50 गेला, किती? 50. आता तुम्हाला एक सांगतो, समजलं नाही तुम्हाला? नाही समजलं तर विचारा. 1 ते 39 बॉटल, 1 ते 39 बॉटल 24%, म्हणजे 120 रुपये पर लिटर. म्हणजे आपल्याला किती रुपयाला बॉटल कमी पडली? 420 रुपयाला आपल्याला बॉटल कमी पडते डीपी नुसार. ठीक आहे, डीपी MRP नुसार. 40 ते 69 27%, म्हणजे 135 रुपये, म्हणजे 435 चा बॉटल आपल्याला कमी पडते. 70 ते 99 30%, 70 ते 99 30%, म्हणजे किती रुपये? 150 रुपये पर लिटर आपल्या खात्यात जमा होते. 450 रुपये आपल्याला कमी याच्यात पडून जातात. 100 ते 149 33%, म्हणजे 165 रुपये, म्हणजे 465 चा बॉटल आपल्याला कमी पडते. 150 ते अबव किती की 36%, 180 रुपये, म्हणजे 480 ना बॉटल आपल्याला कमी पडते. समजलं नाही? नाही समजलं नाही म्हणा, नाही समजलं ना. हे कसं आहे,
तुम्ही करा किंवा तुमच्या खालच्या लोकांना करा, हा प्लस होईल है ना. आता मला सांगा 1 ते 24% आहे, 40 ते 69 जर बॉटल झाल्या तुम्ही केल्या किंवा तुमच्या खालच्या लोकांना केला, हा तुम्हाला प्लस होईल. ठीक आहे. 27%, 27 म्हणजे 135च्या भाव आपल्या खात्यात जमा होईल. 70 ते 99 30% तुम्ही करा का तुमच्या खालच्या लोकांना करा, हा प्लस होणार 150 रुपये. 100 ते 149 33% म्हणजे 165 रुपये. 150 ते अबोव किती की 36% म्हणजे 180 रुपये आपल्या खात्यात जमा होते. तुम्ही केले किंवा तुमच्या खालच्या लोकांनी केले, हा तुम्हाला प्लस होणार. ठीक आहे. बरं, अशी अट नाही केव्हाही पर्यंत, अशी अट नाही तुम्हाला आजच झालं पाहिजे 1 वर्ष झालं. हा, तुम्ही जोडले त्यांनी केव्हाही केले तरी हा तुम्हाला प्लस होणार. ठीक आहे. आता ऐका, 70 म्हणजे हा किती पर्सेंट आहे? 70, 30, 50 किती झाले? 150 झाले. म्हणजे तुम्ही 24% आहे, पण तुमच्या खालच्या लोकांना जर काम केलं तर किती पर्सेंट गेले तुम्ही? 150 बॉटल झाल्या तर 36% केले. तुम्ही केले 36%. म्हणजे तुम्ही एक बॉटल जरी घेतली तर किती रुपये तुमच्या खात्यात? 180 रुपये तुमच्या खात्यात एक बॉटल जरी घेतली. ठीक आहे. पण तुम्ही नाही घेतली, पण तुमच्या खालच्या लोकांना घेतली, फायदा कसा आहे सांगा. 70 म्हणजे किती पर्सेंट आहे? 30%. ठीक आहे. 30 म्हणजे 150च्या भावनं ज्या रँकवर असेल, ज्या पर्सेंटवर जे असेल त्यांना ते चालले जाईल. तर तुम्हाला किती पर्सेंट आहे तुम्ही? 180. 36 म्हणजे 180. 180 मधून 150 मायनस केले किती राहते? किती? 30 गुणिले 70 2100 रुपये हे तुमच्या खात्यात चालले. याला म्हणतात डिफरन्स इन्कम. काय म्हणतात त्याला? डिफरन्स इन्कम. 30 म्हणजे हा कितीवर आहे? 24%. हा, 24% म्हणजे 120 पण ज्यांनी माल घेतला त्याच्या खात्यात चालला गेला. तुम्हाला किती येते? 180. 180 मधून 120 मायनस केले किती राहते? 60 गुणेला 1 सायंत्रिक 1800 रुपये हे तुमच्या खात्यात जमा होते. ठीक आहे. 50 म्हणजे कितीवर आहे? 27% वर आहे. म्हणजे 135च्या भावना ज्या लेवलवर जो व्यक्ती असेल त्याला चालला नाही. तुम्हाला किती ते 180 मधून 135 मायनस केले किती राहते? 45 गुणेला 50 2250 हे तुमच्या खात्यात जमा होते. याला म्हणतात डिफरन्स इन्कम. पण बाकी कंपनीमध्ये कसं आहे, खालच्या लोकांचं डिफरन्स घेण्यासाठी स्वतः काहीतरी घ्यायला लागते. पण आपल्या याच्यात ती अट नाही आहे. कारण का लोक कोणामुळे आले? मग यांचं इन्कम तुम्हाला घेण्यासाठी काही घेतलं पाहिजे जरुरी का? बाकी कंपनीमध्ये तुम्हाला काहीतरी घ्यायला लागते. आपल्या याच्यात ती अट नाही आहे. नाही तर बाकी कंपन्या अशा बहुतांश कंपन्या आहेत, तर 500 रुपये जर खालच्या लोकांचं इन्कम घ्यायचं असेल, 1000 रुपयाचा स्वतः घ्यायला लागते. लावलाय की कोणाचा 1000 रुपये जर इन्कम घ्यायचं असेल तर 2-3 हजार रुपयाचा माल घ्यायला लागते. अशा बहुतांश कंपन्या आहेत. नाव घेण्यात मजा नाही आहे, मी नाव घेत नसतो. ठीक आहे. कारण का मी भरपूर कंपन्या घेऊन आलो आहे. भरपूर कंपन्यांचं मला काम माहीत आहे. माझे काही मित्र आहे ते धन्वंतरीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहे, पण त्यांची टीम मोठी असल्यामुळे ते थोडा विचार करत आहे ना. कारण का टीम बदलणं म्हणजे खालच्या लोकांशी गद्दारी करणं, म्हणून ते करत नाही. ठीक आहे. समजत आहे तुम्हाला? आपल्याला येत आहे म्हणजे डिफरन्स. आपल्याला काही घेण्याची गरज नाही. पण तुम्हाला जर वाटलं का आंघोळ कोण करते? सगळेच करते. म्हणजे आपल्याला आंघोळ साबण लागणार आहे. ब्रश कोण करते? तुम्ही नाही करत का सोनम मॅडम? करतात. ब्रश आपण करतो, ब्रश ही आपल्याला लागणार आहे ना. प्रत्येक गोष्ट आपल्याला लागणार आहे. तेल वापरणार आहे, शॅम्पू वापरणार आहे, फेसवॉश वापरणार आहे ना. विमा आपली कंपनी ही लाईफ टाईम चालणार आहे. कारण का जग कितीही बदललं तरी बिमार होणं बंद होणार आहे का? महिला कॉस्मेटिक वापरणं बंद करणार आहे का? शेती करणं बंद करणार आहे का? म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला चालणार आहे. आणि कंपनी ह्या जगातली नंबर 1 कंपनी होणार आहे. का बरं? कारण का आपली 3 गोष्टी महत्वाच्या. काय 3 गोष्टी? प्रोफाईल, प्रोडक्ट आणि प्लॅन. ह्या 3 गोष्टी चांगल्या कुठंच नाही आहे. एक तर तुम्हाला प्रोडक्ट चांगले राहील तर मॅनेजमेंट चुकीचं राहील. तर मॅनेजमेंट चांगलं असेल, प्रोडक्ट चांगले असेल, प्लॅन व्यवस्थित नाही आहे. आपण कुठल्या हमाल्याकडे बसलो आहे का? आपल्या जीवनात पैसा येत नाही तर काम करण्यात मजा आहे का? है ना. इथं सक्सेस आहे. कारण तर साधं उदाहरण मी घेतो. 3 वर्ष झाले, 3 वर्षामध्ये तुम्ही पाहून राहिले. आज गाडीनं घुमून राहिलो. नाही तर माझं कुडाचं घर होतं. काय होतं? कुडाचं घर होतं. तर वायगावमध्ये कोणी परिचित असेल तर विचारा. कुडाचं घर होतं, एक लाख मध्ये तर घर पडणार असं घर होतं. आज मी कारनी घुमून राहिलो है ना. बरोबर आहे. आता मी तुम्हाला सांगतो, अवघ्या पुढल्या वर्षी मी 5 एकर तरी शेती घेणार. रोड टच काही असतो घेणार म्हणजे घेणार है ना.
2024 मध्ये तिथे मी रेस्ट हाऊस बांधणार, बरोबर. 2025 मध्ये 2 गाडी घुमणार. किती? 2 गाडी घुमणार. एक मर्सिडीज आणि एक दुसरी बॉडीगार्ड के साथ, बॉक्सर के साथ घुमणार. एक लिहून घ्या. कारण का आपण स्वप्न जर ठेवणार नाही, सर्व स्वप्न जर व्यवस्थित झाले तर सांगत तर देव आपल्याला काय म्हणणार, अरे हो गया इसका वाला लेके जाओ. पण आपले काही बाकी आहे, काही स्वप्न बाकी आहे. का म्हणत, अरे याचं अजून व्हायचं आहे, बरोबर आहे ना. हे अजून याचे स्वप्न पूर्ण व्हायचे आहेत, याला नेत काही मजा नाही आहे. म्हणून स्वप्न हे ठेवणं आवश्यक. स्वप्न पाहायला पैसे लागते का? अरे तुम्ही जर स्वप्न भूक लागली, चटणीनं भाकरचे कशाला पाहता? कांदा चिराचा, पोळीवर तिखट मीठ घ्यायचं आणि खायचा, अशी जर स्वप्न पाहतो ना, का भूक लागली बा मस्त कांदा चिरला असता, तिखट टाकलं असतं, जेवण असतो आहे ना, स्वप्न पाहते. त्याच्यापेक्षा रसगुल्ल्याचे स्वप्न पहा आहे ना. गाडी घ्या. मी तुम्हाला साधं उदाहरण देतो. कुठे माझा मोबाईल, माझ्या मोबाईलमध्ये नंबर पहा गाडीचा, केतन सर. माझ्या गाडीचा नंबर मी सांगतो तुम्हाला. माझ्या गाडीचा नंबर 1177, लाल कलरची गाडी, ऑडीचा फोटो आहे. आमची शशी सरांची गाडी आहे, जे आमची MD आहे त्यांची गाडी आहे. 1177 नंबर आहे, लाल कलरची गाडी. ऍक्च्युली मी जे गाडी घ्यायला गेलो, गौतम सरांना माहित आहे, संदीप सरांना माहित आहे, मॅडमला माहित आहे, सर्वांना माहित आहे. मला लाल कलरचीच गाडी मिळाली आणि नंबर 1177च मिळाला. याला म्हणतात लॉ अट्रॅक्शन. पाहून घ्यायचा नंबर. माझ्या गाडीचा नंबर आहे 1177 आणि माझ्या मागच्या वर्षीपासून जो टाकला आहे मी नंबर 1177, लाल कलरची ऑडी सेम आहे, कलर सेम, नंबर सेम, फक्त सिम्बॉल बदलला. माझी हुंडईची आहे, निवास कंपनीची 8 लाखाची घेतली आणि ते 60 लाखाची आहे ना, 60 ने 80 लाखाची आहे. फक्त झिरो गायब केला आहे ना. झिरोचा काय आहे आपला. माझाला चेक पाहाल 2021, 15, 12, 2021चा 50 लाखाचा चेक माझ्या ह्याच्यात दिसेल तुम्हाला. कोणताही मोबाईल जर चेक केला त्याच्यावर चेक दिसेल. तुम्हाला हे सांगतो 2012 मध्ये 2021 मध्ये 12 डिसेंबर महिन्यात 15 तारखेला कमीत कमी 5 लाखाच्यावर माझा चेक आहे. 50 लाखाचा चेक लिहून आहे, 5 लाखाचा एक झिरो गायब केला तर 5 लाखाचा चेक येणार आणि गॅरंटी केसा आहे ना. कारण का मी स्वप्न बाळगले आहे. स्वप्न पहा तर आपण पूर्ण करायची इच्छा आहे, पण स्वप्न पहा पण ते त्यासाठी काम करा आहे ना. ठीक आहे, समजले. आता इथे 150 बॉटल, इथे समजा 70 बॉटल झाल्या, इथेही पुन्हा 150 बॉटल राहणार. का होणार? ह्या किती पर्सेंटवर गेले? 36. तुम्ही कितीवर? बरोबर आहे. सर्वांना बोलता येते ना, बोला, लक्ष ठेवा. 36 वर गेले. 36 मधून 36 मानत झाले, किती भेटल? 0. म्हणजे बाबाजी का टुल्लू कपिलच्या भाषेत आहे ना. पण तुमचा लॉस नाही करत, कारण व्यक्ती कोणामुळे आला? तुमच्यामुळे आला आहे ना. मग याचा फायदा कोणाला भेटायला पाहिजे? तुम्हाला भेटायला पाहिजे. मग इथे तुम्हाला कंपनी काय करते? 2% वाढ देते, 38%. 36चं 38%, 2% याचा, इतर याचा. ठीक आहे. मग इथे समजा 30 बॉटल, इथे 50 झाल्या, इथेही आहे, इथे समजा 150 बॉटल झाल्या, हाही 36 वर गेला, पुन्हा 2% वाढ देते, 40%. 2% वाढ होते. इथेही समजा केव्हाही अशी अट नाही काय 1 महिन्यातच झालं पाहिजे, 2 महिन्यातच झालं पाहिजे, 1 वर्षातच झालं पाहिजे, अशी अट नाही. कारण का आपला लाईफ टाईम रजिस्ट्रेशन आहे. पण आपल्या हातात कोरा चेक दिलेला आहे. का दिला आहे? कोरा चेक दिला. आपल्या हातात आपला इच्छा आहे. 50 रुपये टाकायचे, 5,000 टाकायचे, का 50 लाख टाकायचे, का 50,000 टाकायचे आहे ना. आपल्याकडे ब्लँक चेक आपल्या हिशोबाने आहे. आपल्यावर आपल्या डोक्यात जेवढं वाटन तेवढं तुम्ही लिहा. ठीक आहे. इथेही 150 झाले तर हे गेले 36 वर. पुन्हा आपण कितीवर गेलो? 42%. आतापर्यंत कोणाला फायदा होतो हे समजलं तुम्हाला? आतापर्यंत कोणाला फायदा होत होता? तुम्ही केलेल्या कामाचा आणि तुमच्या टीमने केलेल्या कामाचा. पण कंपनी तुम्हाला 42% वर पहिली पोस्ट देते. पर मध्ये 2 महिन्यानंतर आपल्या इथे 4 कॉल निघणार आहे. किती? 4 कॉल. 2-3 महिन्यामध्ये 4 कॉल निघणार आहे. मोठं सेलिब्रेशन करणार आहे, जेवण मी देणार आहे मोठं. ठीक आहे, तोच विषय होता आपला. ठीक आहे, समजलं ना. 2 महिन्याला 42% कॉल होते. कॉल झाला ना काय होते? आतापर्यंत आपल्याला भेटत होता आपल्या टीमचा ना आपण केलेल्या कामाचा. पण कंपनी तुम्हाला इथे काय करते? कंपनीचं जेवढं टर्नओव्हर आहे, कंपनीचं जेवढं टर्नओव्हर आहे त्यापैकी 5% अलग काढलं जाते. आपलं 28 कोटीचं टर्नओव्हर होतं, आता 40 कोटीचं झालं. 40 कोटीचं जवळपास झालेलं आहे. म्हणजे 5% अलग काढल्या जाते. जेवढे 42% वर आहे त्याला डिवाइड केला जातं आहे ना. तेवढे डिवाइड केलं जातं. याचं पर मंथ इन्कम आहे कमीत कमी 10,000 ते 35,000 पर्यंत इन्कम आहे. किती? प्रति महिना 10,000 पासून तर 35,000 पर्यंत इन्कम आहे प्रति महिना.
ठीक आहे, रॉयल्टी वगैरे सगळं होतो ना. मग काय करणार, एवढा इन्कम आला तर ज्या दिवशी मी पल झालो त्या दिवशी मी दुकान बंद केलं. अगोदर माझं मोबाईलचं दुकान होतं, रिपेअरिंग करून आलो मी दिल्लीहून, आणि मी रिपोर्टर आहे लोकमतला. हे सर्व करून मी हे धन्वंतरी पार्ट टाइम मध्ये. आपलं काम सोडायचं आहे का, आपलं काम करायचं आहे, पण हे काम कसं आहे, हे जीवनभर आहे. आपण टीम जर मोठी केली, लोक काम करते, आपल्याला पैसे का, आपले कामं करून करायचं, आपले काम नाही सोडायचे, आपले काम करायचे पार्ट टाइम मध्ये करायचं. ठीक आहे, तुम्ही असं करत करत गेलो. ज्या दिवशी मला 35,000 रुपये इन्कम आला, परच्या वेळेस माझ्या मिसेसला माहिती आहे, मॅडम मला बंद करून देऊ दुकान. त्याच दिवशी मी निर्णय घेतला, बंद केला. बंद केल्यानंतर फास्ट धावलो. 2 वर्ष झाले समजा मी चांगल्या पद्धतीने काम करतो. मनोजराव आमचे साक्षीदार आहे, आमच्या मॅडम साक्षीदार आहे. आम्ही 2 महिन्यापासून मी घुमायला लागलो. त्या दिवशी याला कॉन्टॅक्ट केला, सर म्हटलं आप मिळेंगे, आता आपण जबरदस्त काम करू. तेव्हा आम्ही एकत्र येऊन पुन्हा आम्ही चालू केलं काम. आता आम्ही रुबी लेवलवर आहे, ते सांगतो मी तुम्हाला. चालू केलं, मग आपल्याला काय करणार, एवढं इन्कम येत असेल तर मग पुन्हा जर इन्कम वाढायचं मग काय करावं लागेल, आपल्याला टीम वाढवावं लागेल. समजून आला सर्वांना, मॅडम समजून आलं ना, सोनल मॅडम. काय करणार आहे आपल्याला, टीम मध्ये जे ऍक्टिव्ह लोक आहेत त्यांना वाढवणे. काय करणार आहे, त्यांना वाढवणे. आता काय करणार, इथे समजा इथे पण काढलाय, कोणी काढा, असं वाटत नाही का सपना मॅडम जर काम नसेल करत, व्यवस्थित काम नसेल करत, त्यांच्या अंडरमध्ये जो काम करत असेल त्याला उचला. समजून राहणार, सपना मॅडम ऍक्टिव्ह, सपना मॅडम उचला. पण सपना मॅडम थोडा ढिल्या पडल्या असेल, काम नसेल करत, पण त्यांना तर पकडा, त्यांना सोडू नका. आपला बिझनेस काय आहे, लोकांशी संबंध जोडून, लोकांशी संबंध टिकून ठेवण्याचा बिझनेस. काय करणार आहे, आपल्याला लोक जोडणं नाही आहे, लोक जोडल्यानंतर लोक टिकून ठेवण्याचा बिझनेस आहे, संबंध टिकून ठेवण्याचा बिझनेस आहे ना. पल आहे, इथं पल काढला पुन्हा 2% वाढ देते, 44% करते. इथे पल काढला पुन्हा 2% वाढते, 46% करते. आणि इथे पल काढला पुन्हा 2% वाढते, 48% करते. 3 लेग मध्ये आपले 3 भाऊ, काय आपले 3 पोरं, आपल्या ह्या 3 बहिणी. 3 बहिणीत आपण लग्न व्यवस्थित करतो ना, तसंच ह्या 3 बहिणीला आपल्याला वाढवणार, ह्या 3 भावांना वाढवणार, ह्या 3 मुलांना वाढवणार, ह्या तिघावर काम करणार. आपल्याला स्वतःवर काम करणं आहे का, नाही, स्वतःवर काम करायची आवश्यकताच नाहीये. हे 3 वाढले, आपण ऑटोमॅटिक वाढतो. माझ्याकडे ते 8 हिरे आहे, किती आहे, 8 हिरे आहे. 8 हिरे वाढते, मी 8 जणांशी कॉन्टॅक्ट करतो, त्या 8 काम करते, 8चे लोक काम करते, मला पैसे. माझं काम गोंदियामध्ये चालू आहे, माझं काम तेलंगणामध्ये आहे, मॅडमचं काम आहे तेलंगणामध्ये, गुजरातमध्ये मॅडमचं काम आहे, मॅडम माझ्या काम करते. माझं काम चंद्रपूरमध्ये आहे, माझं काम अमरावतीमध्ये आहे, प्रॉपरमध्येच आहेच. आपलं काम करणं आहे, आपल्याला प्रमोट करणं आहे ना. पण 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. 3 गोष्टी, समोरच्या माणसाचा विश्वासघात करू नका, लोक समोरच्या माणसाला टोपी देऊ नका, हे फार महत्वाचे आहे. आणि समोरच्या माणसाची इज्जत करणं शिका. हे जर तुम्ही कराल ना, फार फास्ट वाढेल. कारण का एकदा तुम्ही भरोसा केला, तुम्ही जर समोरच्या माणसाला चुकीचं काम केलं, गद्दारी केली, तर वाढत नाही. असे नाही भरपूर M&M कंपनीमध्ये आम्हाला माहिती आहे, नाव नाही घेत, चांगले वाढलेले लोक 0 आलेले आहे ना. म्हणून कॅरेक्टरनं चांगलं राहा, समोरच्या माणसाचा अपमान नका करू, त्याला वाढवा. समोरच्या माणसाला आपण मान दिला तर समोरचा माणूस आपल्याला मान देणार आहे ना, याच्यावर लक्ष द्या. मग आपण आपल्याला 48% दुसरी पोस्ट कोणची आपल्याला, रुबी. 48% दुसरी पोस्ट आपल्याला रुबी. रुबीमध्ये पुन्हा 5% ला काढल्या जाते, किती, पुन्हा 5% ला काढल्या जाते, पुन्हा डिवाइड केलं. हे कमी असेल ना, याच्यापेक्षा डिवाइड केलं जातं. पण हे बंद नाही करत, पलचे इन्कम बंद नाही करत. एखादा कॅशियर आहे, तो मॅनेजर झाला, सुरज सर, एखादा कॅशियर आहे, तो मॅनेजर झाला, त्याला कॅशियरना मॅनेजर दोन्ही पेमेंट मिळते का, किती पेमेंट मिळते, कोणतं मिळते, फक्त मॅनेजरचं मिळते. पण आपल्या इथे तसं नाही करत, कॅशियरचं पेमेंट मिळते, मॅनेजरचं पेमेंट मिळते, म्हणजे रुबीचंही पेमेंट मिळते आणि पलचंही पेमेंट मिळते. याचा पर मंथ इन्कम आहे सर, कमीत कमी 40,000 ते 80,000 रुपये पर मंथ इन्कम प्रति महिना. तो कोण आहे, मी आहे. पण मी 80 सांगितले का तुम्हाला, खोटं नाही बोलायचं. मला 60, 65, 70 येते. जेवढे लोक चांगले काम करत तेवढं आपल्याला इन्कम येते. आपल्याला काम कोणासाठी करायचं आहे, लोकांसाठी काम करायचं आहे. आणि लोकांना सांगायचं स्वतःसाठी काम करा, आहे ना. म्हणजे टीम वाढली तर मग दुसऱ्यांसाठी काम करा, पण जास्त करून दुसऱ्यासाठी काम करा. दुसरे वाढले ॲटोमॅटिक आपण वाढा. ठीक आहे, समजलं तुम्हाला. आपल्याला काय करणार आहे, 3 रुपये काढणं आहे. 1 रुपये काढला, पुन्हा 50% इथे लिहितो, 50%. दुसरा रुपये काढला, पुन्हा 2% वाढते. तिसरा रुपये काढला, 54%.
54% काय आहे दुसरी पोस्ट? डायमंड. डायमंड मध्ये 6% काढलं, पण हे बंद आहे. पॉलिसी इन्कम पण करतो, हे बंद आहे. डायमंड मध्ये 6% अलग काढल्या जाते, त्याला डिवाइड केला जाते. याचा पर मंथ इन्कम आहे कमीत कमी 1,20,000 ते 3,50,000 प्रति महिना पर मंथ इन्कम. मग काय करणार? 3 वाढवणार आहे. आपल्याला काय करणार? 3 जण वाढवणार, आपण ऑटोमॅटिक वाढतो. 3 डायमंड निघाले तर एक्झिक्युटिव्ह डायमंड आहे, 5 लाखाच्या वर मंथली पेमेंट आहे. सुपर एक्झिक्युटिव्ह आहे, सुपर एक्झिक्युटिव्हचा पर मंथ इन्कम आहे कमीत कमी 10 लाखाच्या वर. मग ब्लॅक डायमंड आहे, ब्लॅक डायमंडची इन्कम आहे कमीत कमी 25 लाखाच्या वर. आणि फक्त धन्वंतरीमध्ये सध्या 2च ब्लॅक डायमंड आहे ना, 2च. त्यांनी तुम्ही ज्यांना ऐकलं ते आणि आपले चौधरी सर. सर्वात पहिले ब्लॅक डायमंड आहे चौधरी सर, दुसरे आहे शुक्ला सर है ना. आणि त्यानंतर आहे सुपर ब्लॅक डायमंड, हे पण पोस्ट खाली आहे. आपल्या वर्धती जमू शकते. गौरव टीमचा व्यक्तीही सुपर ब्लॅक डायमंड होऊ शकते. कारण का अशी ते असं नाही आहे का खालचा व्यक्ती खालीच राहते, वरचा व्यक्ती असं ते नाही. कारण का साधं उदाहरण आम्हीच आहे. ज्या व्यक्तीनं आम्हाला जोडलं तो तेवढा आहे, त्याच्यापेक्षा आम्ही वरत आहे. असं नाव नाही घेत, पण असं राहत असते इथं. असं विषय, जो माणूस धावन तो माणूस वाढत आहे ना. आपल्याला करणं हे समजलं तुम्हाला. आपल्याकडे या व्यतिरिक्त ट्रॅव्हलिंग फंड आहे, ते चालू होऊन जाते. तो मला भेटते ट्रॅव्हलिंग फंड. त्याच्यानंतर कार फंड आहे, हाऊस फंड आहे, हे फंड येत असते. हे वेगवेगळे फंड आहे. आपल्याकडे 21 प्रकारचे इन्कम आहे. किती? 21 प्रकारचे इन्कम आहे. सर्वच आहे माझ्याकडे. शर्ट, कोट, पॅन्ट पासून, गाडी पासून, घर, शेती मला धन्वंतरी देणार. बायको जर सोडली तर सगळं मला कंपनी देत आहे ना. पण हे लग्न नाही झालं असतं तर ती मला तिकडूनच भेटलं असतं, पण झालं आहे. आपल्याला करणं काय आहे सर? सुरुवातीला समजा एखादा माथा आहे, सुरज सर मॅडम माथा आहे, आपल्याला सायकलला जायचं आहे, कसं करायला लागेल? पायडल थोडं मॅडम झुराणं मारायला लागेल थकेपर्यंत. कामा चक्कर झालं तरी चालते. कुठपर्यंत येतं सर? कुठपर्यंत? माथा पार होईपर्यंत. मग एकदा माथा पार झाला मग काय करायला लागेल? फक्त हलका झटका मारणार, मग आपली गाडी ब्रेक मारायचं काम पडू शकते है ना. एवढी फास्ट चालेल है ना. म्हणजे आपल्याला काय सर पार करणं आहे. आपल्याला कुठपर्यंत? आता मला सांगा, मी डायमंड होणार कोणी रोखू शकते का मला? मी रुबी झालो, मला डायमंड होण्यासाठी किती देव जरी आला त्याने जर म्हटलं का नाही व्हायचं, होऊ शकते का? कारण का लोक वापरणार आहे. आमचे मुरलीधर सर आहे, 2 एकर केलं, आता पुन्हा 150 एकर 100 एकर जे शेती आहे करतात ना, लोकांनाही देतात. आता किती 1 लाखाचा माल जवळपास घेतला नाही ना. एकदा वापरलं ते घेणार आहे, तर वापर नाही लोक वापरणं सोडणार आहे का? जबरदस्त वापरणार आहे. कारण का आपल्या ह्याच्यात RPH 76 जे शेतीसाठी औषधे आहेत ते कोणी पिऊन दाखवते का? रिझल्टला पैसे वापर देते का? आपलं जबरदस्त आहे, आपण रिझल्टला पैसे वापर देतो. 3 गोष्टी सर आपल्याला टीमच्या आहेत. आमच्या टीमचं नाव गौरव टीम आहे. टीमच्या 3 गोष्टी आहेत. तुम्ही जर काम करत असाल, तुमच्यावर कोणी बोट ठेवणार नाही याची जबाबदारी मी घेतो. दुसरं, काम जर करत असाल तर पैशाची कमी पडणार नाही याची जबाबदारी मी घेतो. कारण का मी सिस्टीमनुसार समजून सांगतो. तुम्हाला तातडीनं 25,000 पाहिजे, तातडीनं 25,000 कसे कमवायचे हे मी सांगतो. ठीक आहे. तिसरा विषय, तुमचा विश्वासघात होणार याची गॅरंटी मी घेतो. ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 3 गोष्टी MLM मध्ये फार महत्त्वाच्या आहेत सुरक्षा. ह्या 3 गोष्टी मी करतो. कारण का आज एवढे लोक आहे, बहुतांश नातेवाईक आहे, काही मित्र आहे. हे सर आहे आमचे, या मॅडम आहे, त्या मॅडम आहे, ह्या मॅडमचा आमची रिलेशन फार महत्त्वाचं. आम्ही एक बहीण भाऊ, कोणी म्हणत नाही आमची बहीण भाऊ म्हणतो. म्हणजे रिलेशन आम्ही मेंटेन करतो. आम्ही आपल्या याच्यातला एकही व्यक्ती असं नाही म्हणा का माझा विश्वासघात केला, असं होणार नाही. कारण ही टीम माझी फार महत्त्वाची, चांगली मोठी झालेली आहे. गोंदियामध्ये चांगलं काम आहे माझं, तेलंगणामध्ये चांगलं काम आहे. VIP ट्रीटमेंट मिळते. रेल्वेने गेलो आम्ही, रेल्वेनं गेल्यानंतर रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघालो तो गाडी राहते, कोट घालणं जाणं आहे. म्हणजे VIP ट्रीटमेंट मिळत आहे, फार महत्त्वाचे. सरांनी सांगितलं, यश सरांनी का आम्हाला सर म्हणतात, नाही तर मला सर कोणी म्हटलं असतं का? नाही.
साहेब म्हटलं असतं, पत्रकाराचं साहेब म्हटलं असतं, सर म्हणून नाही, सर या सर बसा सर, हे मान भेटत आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला? एवढी इन्कम आहे, जबरदस्त इन्कम